ज्ञानामुक्तदात्रेय ज्ञानदासास्त्रस्य सन् ज्ञानेश्वरी जना पातु योगिध्येया सरस्वती। ज्ञानेश्वरी जना पातु योगिध्येया सरस्वती। ओम गं गणपते नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। आळगले सर्वभक्त आत्मीय असले स्वागत। एक गाव भितरी बापाई आणि पूत वास करता आसलेची। तो चल्लो सानवयाचो, तिगे नाव राम म्हणगेनो, तिगे बापाई गोविंद। अत्यंत श्रीमंत नाही तिने, अत्यंत कष्टाचारी जीवन करता आसलेची। बाप्पा पूत मात्र ते घरा भितरी वास करता आसलेची। 2 वर्षा फाटेची ते चल्लेले आवय मेले। 6 महिन्या फाटलेने तेचे बहिणीले लग्न बी जाले। अशें न्हू हे घरा भितरी बापाई आनी पूत दोग लोक वास करता आसलेची। चल्लेले सामान्य 10-12 वर्षाचे संदर्भाचे प्रसंग। एक दिवस चल्लो साकळपणे शाले वचका म्हणून सांगेनो न्हांवचे गेला। न्हाता आसतना ते कसले होडहोडांक उलयत असले आवाज आयकले। अशें न्हू कोण कितें करता आसाची पळय का म्हणून तो चल्लो बीग पुसून घेतलो। पुसून घेनो घराचे भायर उकाणुच्या करता। घराचे बागला संदीतांनी तिगेली दृश्टी तो भायलेकांनी घालता तेन्ना ताका दिसून येत असले एक दृश्टी थंय। एकलो मोटरसायकल घेवन येयलो तसलो मनुष्य तिगेले बापाय एकाणे झगडी करता आसा। तिगेले बापाय एक जोर करून उलयता आसा। तिगेले बापाय एक तो ताकीद करता आसा, दुडग्यांक कितली विचारले तुवें? 3 म्हयने परत करता म्हण सांगले। आतां 6 म्हयने काल घडी जाले, तुवें दुड्ड परतून दिल ना। जर आज सांजे भितर तुवें दुड्ड दिनाशी उरलेली तुगे घरचें सामान पुरा भायर काडून उडयता। हें घर हांवें जापता म्हूण सांगे न्हू तो ताकीद करता आसा। तेन्ना तो घरचे यजमान गोविंद सांगता आसा, गुत्तास तुमगे आमगे परिस्थिती कश्टा भितर आसा, तुमगे दुड्ड आमी खावत ना जालें तितले बेगीन तुमगे दुड्ड परतून करताची म्हूण। जलेबेची तो आयकताना रागान गेनो इतलें सांगून गेनो तिगेले बायकेक घेनो तो तशीची गेलो। हे घटने चल्लो बागला संदीतान पळयता आसलो। तेन्ना तो भितर तन भायर आयलो। भायर येवन गेनो बापाय तोंड पळयता। बापायगे तोंड सांज जावन गेला। तेन्ना चल्लो बापाय विचारता, बापा हे मनीस कांटी रीण घेतली कितली म्हण। तेन्ना बापाय सांगता, हय रे देवा, 6 म्हयन्या फाटीं तुगेले भयणीन कितें लग्न केलें हे मनशा कडेन दुड्ड घेतिले। बाजू गांवचे कोण श्रीमंत ह्यो तिगले कडेन हांवें दुड्ड घेतिले म्हूण सांगेनो। चित्त सांगून गेनो तो विशयांत जावन सोडता। चल्ले ते बदल मना भावन घालता नाका म्हूण सांगेनो। अय्यो अजून तूं शाळेक गेले ना कितें रे? बेग तयार जा शाळेक वची म्हूण सांगेनो। चल्ल्याक तयार करता। चल्ल्याक शाळेचे सगळे सामग्री चिल्ला घांक गेनो, उदक आनी त्या खावचे वस्तू घांक गेनो शाळे धाडटा। तेन्ना चल्लो सावकाश शाळे वता आसा। तेगेली मना भितर पुराची हेची विचार ते मनुश्य आयलेले। मनुश्यान बापाय कडेन झगडी करता आशिल्ले। जर पयशे नशी उरलेली घरांतून भायर घालता म्हूण सांगिल्ले तसले विशेश जाले तसले एक आग्रहाचे वचन हें सगळें तेगेल्या बोर्डाक येता वता। तेन्ना तो मना भितर कल्पना करता, हे भगवंता आमकां कितें तुवें गरीब जन जन्माक घातलें? तुवें आमकां गरीब जन जन्माक घालना अशें उरलेली हे प्रसंग आमकां उरत नाशिल्ले परमात्मा म्हणजे न्हू। परमात्मा दिकांनी तिगे सहज जाले तसले एक आक्षेपाचे दृश्टिकोन सुरवात येता। ते
सुरवात येता येता तेगे मना भितर दिसता हे जगता भितर पयशनाश उदर कोणाची ओढ जावचे शक्यत ना की श्रीमंताचे शक्यत ना की म्हणजे विचार वेची ते सांग चल्लेले मना भितर सहजान फिरचे लागताची ते संदर्भाचेर तेका मस्त दिवसा फाटी ती लाईन सांगितली तसले एक घटने एक उत्तर याद येता ती लाईन सांगितली उरता पुता पैसे असले मात्र श्रीमंत न्ही रे मनुष्यानी हृदयातून श्रीमंत येवका सत्कर्म करका बरगुण वाडोवन घेवका बरगुण बेची श्रीमंताची व्हड लक्षण म्हणजे शब्द आवय सांगे शब्द दिली कान्ना आयकाचे आताची तेन्ना तेका एक प्रश्नार्थ घेवन उठून बसता सद्गुण म्हळ्यार कितें तेका तें उत्तर मेळटा पाप अशी तो विचार करता मुखार वता आसा शालेर वता आसा तेन्ना सडनली तेका 2 वर्सां फाटीचे एक घटन घराची याद येता तेगे आवय आराम नाशीची मरणशयेचेर पडलो आसा आनी थोड्या वेळांनी जीव वता तसले एक दुर्धर जाल तसले प्रसंग ह्यो चल्लो सान आवय पांय म्हळ्यार राबून आसा तेगेले बापय अर्थात तेगे घोव ते बायलेले अर्थात तेगेले आवय येयले बोडो पांयां उंच धरून घेवन रडता आसा सांगता आसा अयो हांवें तुका बरें डॉक्टर दाखयक आशिल्लो गो आमगेले गरीबतान तुका दाखयचें जालें ना गो म्हूण सांगेन तेगेलो घोव गळा गळा दोळ्यातून रडता आसा तेन्ना बायल हांसता सांगता अयो कितें म्हणटा आसा तुमी गरीबतान आतां न्ही म्हाका डॉक्टर दाखयत ना म्हणून बेजार करता आसाची अयो तुमी गरीब म्हूण कोण सांगलो तुमगे जितले श्रीमंत हे जगता भितर कोण ना तुमगे हृदय श्रीमंत कितें आसा तुमगे सद्गुण कितें आसा ते सद्गुणाचे गणी आनी कोणा नांव हांगा खरें खरें म्हणटा रे हांव धन्य अत्यंत दिव्य जालें म्हागेलें जीवन गेल्लें आसा कितें जावं जिवना भितर बरें 2 चेड आसा आमकां तुमी इतलें बरें म्हाका घोव मेळाची इतलेंच न्ही तुमगे सद्गुण इतलें म्हण सांगले रे तुमी ओटलोकाक कामां पडटाची तुमगे शत्रु उरो तुमगेले मित्र उरो तुमी ओटलोकाक सहाय केलो आसा तुमी ओटलोकाक परोपकार केलो आसा कोणाक तुमी अजून पर्यंत दूर केलो ना तितलो महान धनी तुमी सद्गुणाचे धनी तुमी अशें जावंक गे न्हू तुमी दुड्ड नाशी म्हूण सांगून बेजार करनाकाची वस्तुतः तुमगे कडेन पयशे नाशी उरले बेची तुमी अत्यंत श्रीमंत तसली व्यक्ती हांव कितें मरता आसा गरीबाल भायर जावन मरतना हांव सद्गुणाचे श्रीमंत तसली व्यक्ती भायर जावन हांव मरता आसा म्हणचेची म्हाका मनाक खुशी आसा तुमी ते बेजार करनाकाची आनी एक उत्तर आमगे चेडा बेची तुमी जर दिता आसलेली सद्गुणाचे ज्ञान दिया बीन तिंका बाकीत नाका तिंका सद्गुण ज्ञान करया म्हूण सांगेन तिगे आवयनी दोळ थांबिल तसले तिगे आवय प्राण सोळल तसले घटने ते चल्लेले दोळे म्हाका दिसता ते संदर्भ याद करताची चल्लेले दोळेतनी गळा 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 उदक गळटाची ह्यो वता आसा वता आसा वता आसा तेची पुन्हा तेका स्मरण येता तो सकाळ आयलो अशी पुरो घटन जालें म्हूण सांगीन तेन्ना आवयन कितें सांगिल्लें एक उत्तर आसा तेका अंतिम ज्यान याद येता परोपकार म्हणजे महान गुण आपणाक बापाय कण आसा म्हण नंतर परोपकार कितें आसा हें अत्यंत श्रेष्ठ गुण म्हणजे जालें म्हूण सांगचे एक सद्भावना तिका जागृत येता तेन्ना मना भितर एक संतोष तेका सहजानुची प्राप्त येता अशी मुखार वत्ता आसता वत्ता आसा वत्ता आसा तिगे लक्षपुराची हें विचार दिकानेच विचार करता आशिल्ले काय तरी तिगेली वाटी बदलावण जावं वता शाले वचून पावूंक कशें कितके हयतो जाल्यार ते विचार दिकाने वता अशें काय तरी विचार करता करता वता अशें काय तरी वाट चिकून मुखार वता उरता सडनली तिगेले पांयां कितकी लागला अशें येता तो अशें करून पळयता तिगेली वाट चिकूल आसा तिगे शाल फाटल्यान निकान जावंक गेला ह्यो कितली मुखार येवन पावलो आसा तांकां कसले मागीर पांयां लागले म्हूण पळयता एक बायक तिगेले पांयां लागले एच्चर जावंक गेले एकदम वता आशिल्ल्या मनशाक तिगेली विचारधार थंय दाबूंक गेले तेन्ना तेका आश्चर्य दिसता हे बायकेन खंय पळयलें म्हणून अशी मुखार पळयता थंय एक अर्धा लोक सुत्त घान दाबील उरताची ओहो कोण की पडला म्हण गेल थंय तेगेली बायक हांगे उडसून येवन पडला कोण तो पळया म्हूण सांगे न्हू ह्यो चल्लो ते लोकांले मध्य भितर दिखता एकलो मनुश्य रस्ते मध्ये पडला आसा तेगेली माथ्यातनी बडा 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 रगत देंवता आसा
सुचलो लोक राबोंगेनो पळयता असा विना एकली बी ते मनुष्य हात लावचे वतना ते मनुष्य सहाय काय करचे वतना अशें घेनो चल्लो कोण तो पळालो पळया म्हूण सांगेनो आनी थोडे मुखार वता मुखार ताका स्पश्ट तेगेलें तोंड दिसता तेन्ना ताका कल्पना येता पळालो कोणा दुसून साक्कण कोण मागीर बापूय सोवूंक गेलो तोची थंय पडला म्हूण तेन्ना तेगे कोण मना संतोश अब्बा साकणेन बापूय सोवूंक गेलो न्ही आतां समो जालें पळय ह्याका सहाय करता नाका म्हण वच्चें उठता तेन्ना हृदय येता तेगेले आवय सोंग ताका आयकचें येता शब्द आयकचें येता पुता आत्मा विचार केलो कितें रे तुवें पुरोवकार विचार केला न्ही आतां तितलो चेंज जावन गेलो तक्षण राबता तो आत्मा हांवें विचार केलो पुरोवकार म्हूण सांगे न्हू आतां तितली बेग हांवें विसर सोडले चूक येता म्हूण सांगे न्हू तक्षणाची मुखार वता तो पडला मनुष्य प्रज्ञा हिंद्यान पडलो उरता रगत बडा 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 म्हूण गळटा उरता लोक पळयताची वता उरता सोडले एकली बी कांय करता उरतना तेन्ना चल्लो पटण्याची तक्षणा तिगे चील काडटा चिला अशी तसले उदका बाटली काणगे न्हू तिगेले घायाक उदक मारता उदक मारून घाय सगळे धुता पयले घाय धुवंक न्हू तिगे कितें करचें पडटा कै वस्त्र हाती वस्त्र ते वस्त्राक उदक घांगे न्हू तेगेले घाया उंच धामता तेन्ना तेचे तसले रक्ताचें प्रमाण सहजान कमी येता वता आनी तेगेले तोंडाक थोडे थोडे उदक घालच्यो सहजानुची त्या मनशाक प्रज्ञे येवचें लागता सावकाश तो दोळे सोडता दोळसां उठा कावून पळयता जाल्यार तितले चैतन्य त्या मनशाक उरतना मस्तीत रगत गेल्लो उरता दोळे सोडता कितके आनी परतून मुर्च्या अवस्थेत वचून सोडता तेन्ना हें चल्लें मस्त बेजार दिसता अयो मस्त कठीण प्रसंग आसा म्हूण सांगे न्हू आनी तेगेले बोड आतां गोवचून बसूंक न्हू तेगेले बोड आपणा पांयां उंची धरून घेता आनी तेगेले तोंडा उदक मारता आनी तेगेलें पुस्तक घेवन ताका वार घालता उरता वता टायम वता संदर्भ अशें ताका थोडें थंप जावं थंड जावं म्हूण सांगे न्हू वार घालपाक सुरवात करता 15-20 मिनीट जाता तितले भितर ते मनशाक सहज जाल तसले प्रज्ञ निर्माण जाता प्रज्ञा न्हू उठ्ठाचे प्रयत्न करता तेन्ना ह्यो चल्लो सावकाशच्या कुटे शिता उठूं सगळे न्हू तेगेले बाटलेचे उदक ताका पिवचें दिता तो बाटले उदक पिता संतोशान चले पळयता पळोवंक न्हू तूं कोण रे मारया शाले चले कितें रे म्हण विचारता ताका हे चले उलयचें मन ना कितें म्हण साकणी घरा एक गलाट करून गेले न्ही अशें उलयचें मन ना ताका ह्याक कितें उतर दिवचें म्हूण कितें करता तो गडबडीनी तिगे चेली घेवन वचचें सुरवात करता जाल्यार हो मनुष्य तक्षण ते चल्लेलो हात धरून घेता हात धरून विचारता मारया देवशीन तूं मागीर लक्षण केलां आसा तूं कोण रे तुगेलें नांव कितें रे सांग रे म्हणून जाल्यार विचारलो सांगचें कर इश्ट करतना जाल्यार बी मस्त वता आयकलतना ह्यो सांगता आज कोणाक घरा आयलेलो पळय गोविंद म्हूण सांगे न्हू तिगे चल्लो रामू म्हूण सांगे न्हू तक्षण एक हात चुकोवंक गे न्हू धांवन घेवन सोडता धांवन वचूंक गे न्हू शाले वता शाले वचूंक गे न्हू शालेचे पुरा पाठ उठ करून घेता जाल्यार मना भितर विचार तेचे ते गेले सांजे कितें जालें कितें प्रसंग आमगेले घरचे म्हूण सांगे न्हू ते विचार तो परत घरा तिकडे येवचें सुरवात करता घरा लागीं लागीं येता आसा सकाळ पळय जाल्यार तसले बायक आनी परतून घरा येता दिसता तेन्ना तेगे हृदय धक्क येता अय्यो ह्यो मनशाक परतून येवन सोड मू आतां घरा समान पुरा ह्यो भायर काम उडयता आमी पुरा रस्त्यान पड केलो मू आतां म्हणचे मना भितर दूख दूख ताका आतां बापाय कितें करता उरताले भितर दिकांनी पळया म्हणून घराक भितर तक्षण अत्यंत वेगाने घरा भितर दिसता थंय संदर्भ पळय ताका आश्चर्य येता सकाळी जो व्यक्ती हे सोवूंक गेलो रस्त्या मदीं पूर्ण आशिल्लो तो व्यक्ती मात्याक पट्टी कितें बांदून घे न्हू तेगेले घरचे खुर्ची भितर तेगे बापाय कडेन संतोशान उलयता आसा प्रितीन उलयता आसा आश्चर्य दिसता ताका हें कसलें असले कडेन चलता आसूं म्हूण सांगे न्हू जलेबीची मना समाधान ना अशें न्हू तक्षण भितर वता भितर पळया कितें जालें की म्हूण सांगे न्हू भितर येता वता उरता सामान उडोवची तेन्ना बापाय लक्ष पुता रिकाम वता तेन्ना बापाय पुताक आपयता रामो हांगा यो रे म्हणून राम येता कितें बापा हिनी कोण गुतास म्हणून तुका हय बापा गुतासा हिनी तुका मेळपण मुद्दाम आयल्या पळय तिने तुका उलयका म्हणटा पळय म्हूण सांगे न्हू तिंगे लेगीत हात करता
त्यांत मनुष्य जे रीण हिने घेतिले रीण दिले तर सावकारो ओटून घेणं चल्ले लागी आता चल्ले लागी येऊन घेणं तिघील मांडीन बसता बसून घेणं पैशाचे एक कंत काट चल्लेला हाती दिता हाती देऊन घेणं ताका धन्यवाद सांगता अयो आज तू जीव शेण मागेल जीव रक्षण केलं रे जर तू या जन्नाशी उरले रे आवाजांक परत तुगेल तोंड पडीचे म्हाका बेळट नाशिल्ले वस्तुतः तू मृत्यूंजय जावंगेनूची म्हाका हें रक्षण केलो अशें म्हणून तुगेल उपकार हांवें केन्नाची विसरची सादिना तुवें पळयलें मागीर सकाळी तोंड जाल्ले बी तुका परोवपाक लागून कितें गूण आसा तुगेले गूण वस्तुतः सगळो कोण अनुकरण करता तसले गूण रे हांवें कितें सकाळी हांगा गलाट केलो आसा मागीर चूक केलें हांव तुगे कडेन दुड्ड कसलेंय विचारतना मरे या इतलेंच न्ही तुगे शिक्षण सगळें हांव मुखार पळोवंक घेताची आनी तुगेले बापायक बरें नोकरी मागीर घरा भितर हांव दिता म्हूण सांगीन बळा 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 तो चले येता रडता तेन्ना चले दोळ्यांतल्यान बिची उदक आनंद आश्रू भायर पडताची तेचे संदर्भात लाभ येयले उत्तर ताका आयकायची सुरवात येताची पुता तूं मागीर खरें पूत रे खरें तूं आजी गुणाची गणी गुणाची धनी जावन आस रे तूं आजी खरेंच श्रीमंत म्हणजे संतोष आलो म्हणजे आवय उत्तर ते चल्लेले काना पडता ते चल्लेक आनी दळा उदक येता तेन्ना ताका मनुष्य घट्टी अप्पून हांगेन दोगो लोकांची आनंद आश्रू भितरी मग न्याव वताची पळया कितलें सुंदर जालें तसलें घटणकी म्हणून आमी दाखोवन घेताची मनुष्य श्रीमंत म्हणून आमी कशी लेख करताची कोणा कडेन पयशे जास्त आस की ताका आमी श्रीमंत म्हूण सांगेन अंदाज घालताची लेख करताची कोणा कडेन अधिकार आस की अत्यंत व्हड स्थिती भितर आस की तो श्रीमंत म्हूण दाखोवन घेताची वस्तुतः आमगेली भारतीय भव्य परंपरे भितरी श्रीमंतगिरीचे लक्षण दुड्डा निमित्त न्ही गुणा निमित्त कोणा कडेन धन आस की तो श्रीमंत म्हणून घडण करतना आमगेली भारतीय परंपरे कोणा कडेन धन आस की तो श्रीमंत न्ही कोणा कडेन गुण आस की तो श्रीमंत भारता भितरी अनेक श्रीमंत लोक जावंक गेलेच तेंगेले कोणालें नांव आज आमी घेवूच ना तेंगेली कोणाली पुजा आमी करतना जाल्यार कोण गुणवंतलाची तेंगेली पुजा आज करता तेंगेली स्मरण आमी करताची कारण कितें गुणाक पूज्यस्थान बी ना धनाक पूज्यस्थान न्हय ताका अत्यंत महान कवी तसलो भारवी सांगता गुणा पूज्यस्थानम गुणेषु न च लिंगम न च वयः म्हणून गुण श्रेष्ठ सद्गुणाची पूजेक योग्य तसले विशेष तसले एक वस्तू विना धन न्ही मनुष्याला वय न्ही म्हणून सांगेन खंडीच्यान हय मनुष्याला जर गुण बरे उरले तेन्ना धन बी ताका कितले आवका तितले मेळटा इतलेच न्ही तेगेल्या जिविता भितर एक आनंद संतोष मनुष्याक प्राप्त जाता वता जर धन उरले गुण तरी ना अशें उरले रे तेगेल्या घरा एक सून अडके हुंक ना लास्ट वरकीची तसले प्रसंग ते मनुष्याक येवं तसले अनेक घटना आमी पळयता आसा जिवना भितर अशें म्हणजे न्हू मनशांनी जर संपादन करता तसले बरें गुण संपादन करता अशें म्हणजे न्हू आमगेले भारतीय परंपरे भितरी दुड्डाक म्हत्व दिलें ना गुणा महत्व दिल्ले आमगेले भारतीय परंपरे मनुष्य भितर सद्गुण भरचे प्रयत्न करले विना मनुष्यान धनवंत जावपाक प्रयत्न केलो ना वस्तुतः भारताचे धन संपत विचार करूं गेल्यार ओट्टू देशाक जास्त संपत आमगेले कडेन आसा जाल्यार संपत आमगेल्या लोकांक लक्ष दिलें ना आमगेल्या लोकांक लक्ष दिलें कसल्याक गुण संपत लक्ष दिलें गुण मनुष्याला वाडयका मनुष्य सद्गुण प्रकट येवका म्हणजे सद्गुण प्रकट जाल्यार मात मनुष्य आनंदीत जाता विना केवळ दुड्ड उदेरी मनुष्य आनंद मेळचे शकत ना म्हणजे विशेष तसले दृष्टिकोन आमगेले आशिल्ले तरी गुण वाडीत तसले एक अद्भुत चिंतने भारत भा म्हळ्यार ज्ञानाधिकानी सद्गुण ठिकाणी रथ तत्पर जावं तसले एक विशिष्ट ध्येय भारतीय लोकांनी दवरून घेतले अशानूची हे देशाक अजून पर्यंत जर स्थान असले असले ते विद्ये निमित्त की ते धना निमित्त न्ही ते गुणा निमित्त हे भारतीय परंपरा आशिल्ले तसले त्याग सहने प्रीती एक आपले म्हणजे जे काही भावन आसा ते सद्गुणाक अजून पर्यंत भारताक अत्यंत विशिष्ट स्थान मान आमी पळयता आसाची अशें न्हू जर आमगेलें जीवन धन्य जावका जर आमगेल्या जिवना भितर एक कसले तरी एक उन्नतीचे उत्कर्शाचे वाट तरी मेळून कशें उरलेले आमी बेची सद्गुणाचे गणी जावचे सद्गुणांनी अत्यंत भरपूर भरून घेवन उरचे अत्यंत अवश्य आसा अशें न्हू आमी ते देवे कडेन प्रार्थना करया देवी
ದುಡ್ಡು ಜೀ ದಿನಶೆ ಊರಿ ದುಡ್ಡು हे शाश्वत नाही जन्म आयोगला कोणाकडे ದುಡ್ಡು ना मोरकेले बी कोणाकडे ದುಡ್ಡು उरत ना ದುಡ್ಡು घेणं बी शकत ना ದುಡ್ಡು आईल मुळे बी त्या खायम बी केना उरत ना ದುಡ್ಡು एक संदर्भाचेर येता अनेक सर्व दिवाळी काणी वचून सोडता जाल्यार गुण कितें आसाची हे मनुष्याक जीवन पर्यंत आनंद दिवत असले इतलेच न्ही ते मनुष्याला स्मरण सगळ्यांक दवरून देवत असले एक अद्भुत वस्तू जेन्ना आसा तसं सद्गुण आमकां दी जेन्ना सद्गुण मनुष्य आपोआप येता वता तेन्ना मनुष्य समाजा भितर गौरवान्वित व्यक्ती जाता इतलेच न्ही तेका जिवनाक कसलें कमी पडना गरीब तर उरले बीची त्या संदर्भाचे कितले दुड्ड जावं तितले संदर्भाचे दुड्ड मेळून तेगे जीवन अत्यंत सुगमते चलचें शक्य आसा अशें न्हू आमकां सगळो सद्गुण दी न्हू आमच्या जिवनात भितर एक बरें काम करता शक्ती दी म्हणजे प्रार्थने श्रीदेवीले चरणाक अर्पण करता आयच्या आमगेले कथोपदेशाक विराम घालता आसा इति श्रीमदानुस्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु हरि ओम.